हाय. काय शने एवढा उशीर का झाला? अरे उशिरा उठले यार, समजून घ्या, सुट्टी आहे. ओके बरं चल लवकर पैसे दे. हा. मला दे ना. काय सारखं दे 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 हा सारखे काय ग पैसे पैसे करते? आयुष्यभर हेच करणार आहेस का तू? प्लीज काहीतरी आपलं. राधिका वहिनी आणि शनायाला चित्रा वहिनींनी एकत्र पाहिलं. चित्रा वहिनी काही चांगल्या विचाराच्या नाही. यांनी राधिका वहिनी आणि शनायाला एकत्र पाहिलं हे त्या गुरुनाथला लगेच सांगते. नाही नाही, यांचा काही भरोसा नाही. मला काहीतरी करायला हवं. चल जाऊ दे. एकच मिनिट. हॅलो. हॅलो राधिका वहिनी, चित्रा वहिनी तुम्हाला पाहते समोरनं. तुम्ही लवकर तिकडून निघा. मी चित्रा वहिनीचं लक्ष विचलित करतो. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शन्या, चित्रावहिनी आपल्याला बघतीये. तुला इथनं लगेच निघायला लागेल. कुठे? ए इकडे तिकडे बघू नको. आता इथनं निघ फक्त, कळलं? ओके ओके बाय. अरे चित्रा वहिनी इथे कुठे? हा इथं कुठं? काय म्हणाला? इकडे कुठे तुम्ही? अरे मी भाऊबीजेची खरेदी करायला आलो होतो. वा काय म्हणता दादा आणि सुजय कसे आहेत? छान आहे छान आहे. तुम्ही आला नाही दिवाळीला? वा हा हो हो. काय झालं, असं सैरबैर का आहात? अहो, काही शोधताय का? नाही नाही नाही, मला राधिका आणि शनाया उभ्या असल्यासारख्या वाटल्या हो, म्हणून. राधिका वहिनी आणि सनाया अहो राहू कधी एकत्र येतील का? काहीतरी काय तुम्हाला भास वगैरे झाला असेल. बरं, रेवतीच्या वतीने मी आमंत्रण देतो. तुम्ही राधिका वहिनींकडे आलात तर आमच्याकडेही नक्की या. हा फराळाला. हो. तुम्हाला कुठे सोडायचंय का? नाही नाही नाही, मला ना शॉपिंग आहे अजून खूप. तुम्ही जा. बरं येतो मी. हो. ते म्हणतोय हा भास असेल, पण असं कसं? नाही नाही, नक्कीच राधिका आणि शनाया बोलत होत्या. त्या दोघे एकत्र कशा? नाही, एरवी समोरासमोर आल्या की भांडतात, आणि आज इतक्या समजूतदारपणे बोलत होत्या. म्हणाले होते राधिकानं शनायाला माफ करून परत कामावर घेतलंय, पण त्यांच्याशी बोलू ती गुरुनाथची. मला गुरुनाथ सोबतच बोलायला. काय वसंतराव, एवढं एकदम खाजगी काय बोलायचं होतं? आहे काही खास कारण? आता नानासाहेब असते तर त्यांनाही बोललो असतो, पण म्हटलं आता तुमच्याजवळ तरी आपलं मन मोकळं करावं. हो, पण एवढे का चिंतेत आहात? काय माझ्याने उद्या निघालो मी नागपूरला, त्यामुळे सुनबाईची आणि अथर्वची काळजी वाटून राहिली हो. समजू शकतो मी. आमच्या गुरुच्या वागण्यात गाडी मात्रही सुधारणा नाही, आणि हिला अजूनही गुरु सुधारत आहे असंच वाटतं. खरं सांगायचं ना माझ्याने तर त्याच्या मनात काय चाललं हेच कळत नाही. मला तर असं वाटतंय की एकदाची घटस्फोटाची तारीख मिळावी आणि सुनबाई कायमची या बंधनातून मोकळी व्हावी. माझ्यानी सुनबाईचा चेहरा बघत नाही. रात्र रात्र जागून काढते. अथर्वसाठी सगळं सहन करते ती, पण काय करणार? पण आपल्याला तिचं मन कळतं ना, म्हणून असं वाटतं की एकदाचा हा घटस्फोट होऊन जाऊ दे. माझ्याने जगातला पहिला बाप असेल मुलाचा घटस्फोट इच्छिणार. खरं आहे वसंतराव, आपलं दुर्दैव इतकी नालायक मुलं आपल्या पोटी निपजली. पण वसंतराव, आपली राधिका खंबीर आहे. ती गुरुनाथला आरेला कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हो, पण अरियाला कार्य किती दिवस करणार? किती दिवस लढत राहणार ती? सांगा ना. काही म्हणा, पण मनात एक धाकधूक चालली आहे. उगाच असं मनातून वाटतं की काही अघटित तर घडणार नाही. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरीना चिंती. अगदी तशी गत झाली आहे माझी. नाही नाही वसंतराव, अहो तुम्ही काही काळजी करू नका. हो, आम्ही आहोत ना. आणि एकदा का नानाजी आले ना
की त्या गुरुनाथची काही करायची टाप राहणार नाही. पण नानासाहेबांची माझी भेट नाही झाली ना तर त्यांना सविस्तर सांगा. नक्की सांगणार. वसंतराव, हा गुरु हा असा आहे, पण सौमित्र चांगला मुलगा आहे नाही का हो? अगदी खरं बोलताय. काही काही वेळेला मनात विचार येतो. कसला? अहो बोला ना, गप्प का? हा नाही, तुमचा गैरसमज व्हायला नको वसंतराव. बस का महाजनी, हीच मैत्री ओळखली आमची. अहो बोला, बिंदास बोला. वसंतराव, कधी कधी वाटतं राधिकाला सौमित्र सारखा जोडीदार मिळायला हवा होता. का एकदम जबाबदार, मन मिळावं आणि कसं दिलखुलास व्यक्तिमत्व. महाजनी, तुम्ही अगदी मनातलं बोलला माझ्या. सुनबाईला मी माझी मुलगी मानतो आणि मनातून असं वाटतं की माझ्या मुलीला जगातलं सगळं सुख मिळावं. एक नवरा जे बायकोला देऊ शकतं ना, ते सारं सारं काही. खूप वेळा सौमित्राला पाहिलं ना की माझ्या मनात हा विचार येतो. पण काय, त्यांना वाटायला पाहिजे ना. हो, पण आता लगेच नाही म्हणत मी, पण काळ वेळ बघून नानाजींना एकदा विषय काढायला सांगूयात. आपण जरा सबुरी ना, कारण मामला कसा नाजूक आहे. आता एक काम करूया ना, मी परत आलो ना नागपूरहून, मग आपण या विषयावर बोलूया. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही या परत. तोपर्यंत मी माझ्या पद्धतीनं खिंड लढवतो. क्या बात. दादा, आज कितीतरी दिवसांनी तू घरी आलाय. हल्ली आपली भेट फक्त सणासुदीलाच होते. अगं काय करणार, आमच्याकडे खूप वेळ असतो, पण तू आता मोठ्या कंपनीची मालकीण झालीयस ना, बिझी असतेस, तुला नसतो वेळ. वहिनी, आपण काय काम करतच राहणार, पण आपल्या माणसांसाठी वेळ तर द्यायलाच हवा ना. मी तर देणार आहे बघ. हो, तू काढतेस ग वेळ. वेळेवरून आठवलं, असाच वेळ काढून आज सकाळी कुठे गेली होतीस का? मी? हो, सकाळी? का ग? मी बघितलं ना तुला मार्केटमध्ये. नाही, मी नव्हते गेले कुठे. तू दुसरं कोणाला तरी बघितलं असशील. अगं नाही, तुला भात झाला असेल. अगं ते इतिहासात नाही का गनिमांना सगळीकडे संताजी धनाजी दिसायचे, तशी हिला सगळीकडे बाली दिसते आता. आला तो. बरं झालं, तुमची वाट पाहत होती. बरं राधिका, नमस्कार आई, कशा आहात तुम्ही? एकदम बढिया. आव, फक्त भेटल्यावरच विचारायचं असते का? फोन नाही करायचं असते का आठवड्यातून एकदा? बर, आता इथून पुढे दर आठवड्याला खास तुमच्यासाठी फोन करणार. अन तुझे नाही आला का सोबत? अहो दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात ना, तो त्याच्या मामाकडे गेलाय राहायला. आव, असू दे. आई. या 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 या, अगदी वेळेत आलात. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार वहिनी. चला चला वहिनी, आपण पटकन ते काय असतं ते वळण, ते पटकन वळा, ते संपा आणि मग मेन कार्यक्रमाची सुरुवात करूया आपण. का बरं एवढं लोक? हो, कारण मेन कार्यक्रम त्याच्यानंतर आहे ना, भोजनाचं. अरे आनंद, तू ही ना लहान लेकरासारखा करू नको बरं. आत्ता 2 वर्षात तुलाही लहान लेकर होईल बा. कथा असतो, अरे काय तुम्ही, त्याची कुणीतरी असणार. अरे नक्की. राधिकाला माहित असेल. मग आनंद भाऊजी, उडवायचं का यावर्षी बार लग्नाचा? अरे वहिनी तुम्ही पण. लाजला लाजला. अरे थांबा थांबा थांबा, आज काय भाऊबीज आहे ना, त्याच्याविषयी बोलूया. कशाला माझ्या लग्नाविषयी बोलतो आपण? चला. आज कुठे मुलं वगैरे. ठीक आहे, मी तयारी करते. हा,
वहिनी हा हे तुझ्याच करता. अगं मला कशाला. सणाच्या दिवशी थोडा हार करायचा नसतं म्हणते. पहा बरं तुला आवडते का नाही. हो तिच्या आवडीच्या रंगाची आहे ना. हो हा. बघ बघ. हो खूप छान रंग आहे हा. आवडली मला. काय ग राधिका गुरुनाथ कुठे दिसत नाहीये. बाहेर गेलेत का कुठं. मग नाही नको त्या मित्राचा म्हणे ऍक्सिडेंट झालाय म्हणे तर त्याला पाहायला गेलाय तू. मी तयारी करते. हा नाही नाही, आनंद भाऊजी तुम्ही बसा. मी आले. इथेच वाढायचं आहे. हा? चालू कर. बापरे किती उत्सुक बाई तुझ्या हातचं खायला. काय ऍक्सिडेंट? अरे हो किड्या प्लीज, हा प्लीज कर ना मॅनेज. काही दिवसांचा प्रश्न आहे. 4-5 दिवस तू रस्त्यामध्ये फिरू नकोस बस. अरे यार काय यार गुरु काय माणूस आहे यार तू. आधीच माझे ग्रह चांगले नाहीयेत त्यात तू माझा ऍक्सिडेंट करवलास. अरे मग काय करू मी, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता ना. तर राधिकानं आई बाबांसमोर मला असं धारेवर धरलं ना, उलट तपासणी घेतल्यासारखंच विचारत होती. नाही कोण आहे, कोण मित्र, कोण मित्र. मग मला काहीतरी नाव सांगावं लागलं तातूर मातूर. मग मी म्हणलं तुझं सांगावं म्हणून सांगितलं केडी. आणि एनिवे मी लक्ष्मीपूजन सोडून शनायालाच भेटायला गेलो होतो ना. मी तरी काय करणार. ही एक मूर्ख आहे. तू कशाला बाहेर पडलास. अरे कशाला काय, तिलाच पैसे हवे होते म्हणून हट्ट केला तिने, म्हणून पैसे द्यायला बाहेर पडलो तिला. हे माहिती आहे मला. काय अरे म्हणजे कळलं. तू पुढे बघ. अरे काय मग तिला द्यायला होते कुठे पैसे माझ्याकडे. हे बघ, कुणाला सांगू नकोस पण ते लक्ष्मीपूजनाला ठेवलेले पैसे असतात ना लक्ष्मी म्हणून, त्यातली एक गड्डी उचलावी लागली मग मला. तीच घेऊन गेलो हिला द्यायला. माहिती आहे मला. म्हणजे पुढे त्या पैशाचं काय केलं माहित नाही मला. कोणाला दिली असेल काय माहिती. अरे काय करणार आहे, कुठेतरी उधळले असतील. किड्यात त्याच्यापेक्षा मला मोठं टेन्शन आहे. माझा प्रत्येक डाव फसतोय. मला कळत नाहीये माझे प्लॅन्स राधिकापर्यंत कसे पोहोचताय. अरे गुरु तुझ्या मागे तर कोणी नाहीये यार. नाही म्हणजे मी पण शोधलं पण कोणी सापडलं नाही मला. तेच तर. मला सांग तुझा कोणावर संशय वगैरे. नाही संशय नाहीये माझा कोणावर. पण तू एक काम कर. तुझ्या आजूबाजूच्या लोकांशी ना थोडा खोटं बोल, खोटं वाग. ते तर नेहमीच करतो मी. नवीन काय त्यात. अरे यावेळेस ठरवून कर यार. म्हणजे असं ठरवून आजूबाजूच्या लोकांना ना खोटा प्लॅन सांग. म्हणजे तो प्लॅन जर राधिकापर्यंत पोहोचला आणि त्याच्यावरती रिॲक्ट झाली तर आपल्याला कळेल ना तो प्लॅन कुठल्या व्यक्तीकडनं राधिकापर्यंत पोहोचतोय ते काय. हा मी प्लॅन फक्त शनायाला सांगतो, बाकी कोणालाच नाही. पण ती राधिकाला कशी काय सांगेल. हॅलो भाई मी बोलतोय तुझ्याशी. कळलं ना. म्हणजे हे बघ तू खोटा प्लॅन सांग आणि तो राधिकापर्यंत पोहोचला तर तो प्लॅन तिच्यापर्यंत कोण पोहोचवतोय तो फितूर आपल्याला सापडेल. काय किड्या मी तुला काय काय समजत होतो रे. मूर्ख, बिंडो, बावळट, बेअक्कल, चोर. नाही नाही असं समजत होतो. पण तू जाम हुशार आहेस रे. ऍक्च्युली लहानपणापासून मला थोडं. बस 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 ठीक आहे ठीक आहे. चल मी आता हे जरा इम्प्लिमेंट करतो तुझा प्लॅन. पण तू मला नंतर निवांत भेट. आणि हा मी सांगितल्याप्रमाणे वाग. ओके चल बाय. ए हॅलो. अरे ते जरा खेड्या आपल्या सगळ्या बोलण्याच्या शेवटी तुला हेच करायचं असतं का रे. अरे देणार म्हणलं ना पैसे. तुला आणि मावशीला कधी तसं सोडलंय का मी. चल यावेळेला तुमची काहीतरी फॉरेन ट्रिप म्हणजे सिंगापूर ट्रिप प्लॅन करतो. ओके चल चल बाय. हॅलो. अरे इथे सिंगणापूरला जायला मिळत नाही. हा सिंगापूरला पाठवतोय. कशी काय झाली भाऊबीज. अरे मस्त. तू का ना आलास यार, तुला मिस केलं. अरे काय जेवण बनवलं होतं वहिनी आणि आईनी. आई शपथ कमाल. हो काय. हो ना. हा काय ना आलाय सांग ना. अरे काम होतं महत्वाचं. लगेच. हा कळलं तुझं काम. मला माहिती आज भाऊबीज होती म्हणून जाणून होतो ना आलास. अरे नाही रे बाबा खरंच महत्वाचं काम होतं. काय एवढं महत्वाचं काम होतं. काय ना एक माणूस येणार आहे गोव्यावरून. गोव्यावरून एक माणूस येणार आहे म्हणजे एक मुलगीच येणार आहे. तर तिची फ्लाईट वेळेवर आहे की नाही हे बघत होतो. अरे लाजला चेहरा है या चांद आपण काय तू काही यार काय. आता लाजत बसू नको पोरी सारखा. उद्या आली की सरळ जाऊन प्रपोज करायचा. नाही रे एवढी हिंमत होते यार. अरे आता किती दिवस अजून हिंमत गोळा करणार आहेस यार. आता कर ना प्रपोज. मी आहे ना. अरे मला काय भीती वाटते माहितीये का तुला. म्हणजे मी गेलो तिला प्रपोज करायला आणि तिने माझ्या हातात जर तिचं वेडिंग कार्ड इन्व्हिटेशनच ठेवलं तर काय करू मी. काय नाही ते घ्यायचं हा आणि फाडून टाकायचं.
अरे तू गुजराती छे, छप्पननी छाती छे, हा? अरे काय काय स्वतःचं वेडिंग कार्ड छापायला टाकायचं लगेच. करून टाक प्रपोज. अरे यार हो येस, बघतो. यू कॅन डू इट. येस येस येस. देवा, यांनी घेतलेले पैसे तुझ्या जवळ ठेवते. चुकले हे, राग नको माणूस, आणि यांना माफ कर. हे काय करतायत यांचं यांना कळत नाही, पण एक ना एक दिवस यांना यांच्या चुकांची जाणीव व्हावी. बस, आणखी काही मागणं नाही. आई, माझं नॅपकिन कुठे ठेवलं इकडे? तर शनायाला दिले होते तसेचे तसे पैसे ठेवलेले दिसते. पण इथे कसं आहे? चित्रवहिनी मला का फोन करतो? चावेल आता उगीच. हा, हॅलो. गुरुनाथ, मी चित्रा बोलतीये. हो, मला माहिती आहे माझ्याकडे नंबर. बोला. अहो, मी आज सकाळी बाजारात राधिका आणि शनायाला एकत्र पाहिलंय. काय? अहो, हे कसं शक्य आहे? आणि एवढंच नाही, त्या शनायानं राधिकाला काहीतरी दिलं सुद्धा. राधिकाला काहीतरी दिलं म्हणजे? दिवाळीचा सण आहे, मग काय दिवाळीचं गिफ्ट थोडंच देणार आहेत? त्यांचे काय असे संबंध नाही आहेत. असेल, पण गुरुनाथ, संशयाला जागा नक्कीच आहे. हे बघा, मी बघितलं ते तुम्हाला सांगितलं. पुढं काय करायचंय ते तुमचं तुम्ही बघा. बरं बरं, ठीक आहे, मी बघतो. थँक्यू. ठेवते मी फोन. शनाया आणि राधिका एकत्र? राधिका, हॅलो, या जरा जागी राहा, अलर्ट राहा की जरा. का? व्हॉट हॅपन नाव? यांना सगळं कळलंय. काय? हो, चित्रा वहिनींनी आपल्याला बघितलं हे यांना फोन करून सांगितलंय. गॉड, आता काय करायचं? तू काही दाखवूच नको की तुला सगळं कळलंय. हा, तू फक्त शांत राहा, कळलं ना? पण राधिका, मला भीती वाटतेय. कसली भीती? राधिका, बाई छान स्वयंपाकाचं पाहायचंय ना. हो हो आई, भाऊजी मी करते नंतर फोन. हा, आले. चल, कळलं का तुला? आनंद भाऊजी? ओ, राधिकाच्या समोर कोणीतरी आलं असेल. यार, पण गॅरीला कळलंय, म्हणजे अलर्ट राहावं लागणार. यार, हे सगळं खूप डिफिकल्ट आहे बाबा. तुमचं उद्याचं फ्लाईट किती वाजताच आहे म्हणाला तू? काय? कुठे जाणार बाबा? जाऊन कुठे जाणार ते? नागपूरलाच तर जाणार ना. अच्छा, नागपूरला का? काय काही विशेष, म्हणजे काही काम वगैरे आहे का बाबा? महत्वाचंच आहे. संत्र्याची तोड सुरू करायची आहे, माल पाठवायचा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत्र्याशी रिलेटेड एक उद्योग सुरू करते माझ्या मित्रासोबत. त्यासाठी जाणं गरजेचं आहे. वा वा, व्हेरी गुड. नाही, काही तुम्हाला मदत लागली तर सांगा. म्हणजे मार्केटिंग वगैरे, माझा जो एक्सपर्टीजचा एरिया, त्याच्यामध्ये काही तुम्हाला लागलं तर मला सांग. नाही, नको. ते सगळं सुनबाई बघणार आहे. मी नागपूरहून एक माणूस देतो तिला, फोनवर सुनबाई निर्देश देत राहिले ना. तू फक्त इथे नीट वाग म्हणजे झालं. नीट वाग म्हणजे? नाही, मी वागत नाही का नीट? नाही आई, काय म्हणायचं काय ना? विचार ना, स्वतःच्या मनाला विचार. झालं का तुमचं जेवण? वाढू का? वाढू. आई, आता काय गरज होती सर? नाही, मी मनापासून विचारलं ना काहीतरी. मग असं उकरून काढायचं वाढलं, मग परत तुम्ही मलाच बोलता. अरे, आता भरल्या ताटावर नका ना तुम्ही. तू जेव बरं, चल. की तुला काही पाहिजे का? चल. ठीक आहे बाबा, जा तुम्ही. आरामात या नागपूरला जाऊन. माझ्या मागावर नक्की कोण आहे मला कळूच दे. आता लवकरच राधिकालाही नागपूरला घेऊन जायची वेळ आणतो की नाही हे बघाच.